नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची उत्तमदादा पाटील यांनी घेतली भेट. निपाणीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. निपाणी मतदारसंघाच्या राजकारणात एका महत्त्वाच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची निपाणीचे युवा नेते उत्तमअण्णा पाटील आणि अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिनंदन पाटील यांनी बंगळुरू येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी निपाणी मतदारसंघातील विविध समस्या आणि विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमुळे निपाणीच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी बंगळुरू येथे निपाणीचे युवा नेते उत्तमअण्णा पाटील आणि अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिनंदन पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निपाणी मतदारसंघातील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि मतदारसंघाच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निपाणी मतदारसंघाची सद्यस्थिती आणि जनतेच्या विविध प्रश्नांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर निपाणीच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. उत्तमदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की आगामी राजकीय घडामोडींची नांदी आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. गेल्या काही काळापासून निपाणी मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून जनतेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे युवा नेतृत्वाची ही भेट निपाणीकरांसाठी नव्या आशेचा किरण ठरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या भेटीमुळे आगामी काळातील निपाणीच्या राजकारणाची दिशा काय असणार, याबाबत ही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तमदादा पाटील यांच्या या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, निपाणी.